शुभविवाह या मालिकेच्या 5 जानेवारीच्या महाएपिसोड भाग 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे पौर्णिमा आता इकडे भूमीला टोमणे मारत असते आणि भूमीला सांगत असते, अगं ज्या बाईवरती अख्खं जग विश्वास ठेवतं, ज्या बाईने अख्ख्या जगाचा विश्वास जिंकून या सगळ्यामध्ये आता हा विश्वास जो काही संपादन केलाय त्या विश्वासाला तू आता कधीही हे करत नाहीयेस, तुला लाज वाटली पाहिजे। इतका मोठा अवॉर्ड तिला मिळतोय आणि तरी सुद्धा तू तिच्यावरती संशय घ्यायला कमी नाही करत आहेस का? यावरती भूमी सांगते, जसं दिसतं ना तसं जग नसतं आणि त्यामुळे सगळे फसतात। आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, मी असं जग ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवतं त्या गोष्टीवरती विश्वास बिलकुल ठेवणार नाहीये। एक ना एक दिवस असा येईल की तुमच्या सगळ्यांच्या समोर मी सत्य आणेन। मग आकाश तिकडे येतो आणि तो भूमीला सांगतो, भूमी अगं खरंच आईला आता हा अवॉर्ड मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे। तू या सगळ्यामध्ये ना स्वतःला त्रास करून घेऊ नको। असं म्हटल्यावरती भूमी म्हणते, आकाश तू माझं गोष्ट ऐक। यावरती आकाश म्हणतो, नाही भूमी तू ऐक। अगं तुला माहितीये का, आज जर का त्या व्यंकट जिवंत असताना तर त्यानेच तुला सांगितलं असतं की या सगळ्यामध्ये आईने तुला मारण्यासाठी सुपारी दिलीच नव्हती, पण व्यंकट आपल्या हातात आला आणि तो गेला सुद्धा। घरी आल्यावर ते मी ज्या वेळेला उदास होतो ना त्यावेळेला आईने मला विचारलं काय झालं, तेव्हा मी व्यंकटची कथा सांगितली। तेव्हा तिला समजलं की व्यंकटचा मृत्यू झालेला आहे। तेव्हा ती मला म्हणाली की जर भूमीला वाटत असेल ना की या सगळ्यामध्ये मी दोषी आहे तर या सगळ्यामध्ये मी स्वतःचा दोष स्वतःवरती घेण्यासाठी तयार आहे। पण एक काम कर, भूमीला सांग तू उगाचच काळजी करू नकोस। भूमीला मला तुरुंगात पाहायचं आहे ना, मी तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे। कोण करतं भूमी इतकं सगळं? जी आई आपल्या मुलांवरती प्रेम करते ना, मुलांच्या सुखासाठी ती हे सगळं करण्यासाठी तयार होते। आणि म्हणूनच मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की भूमी तू या सगळ्यामध्ये आईवरती संशय घेणं बंद कर। आई या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत आपल्याला काहीही त्रास होईल असं आता काहीही करत नाहीये। असं म्हणत आता इकडे आकाश भूमीला समजवत असतो, पण भूमी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि भूमी सांगते, आकाश मी सांगते ते तुला का नाही कळत आहे? तोपर्यंत रागिणी येते आणि आकाश हे बघ, एक ना एक दिवस भूमीला नक्की ही गोष्ट कळेल की मी जे बोलते ते खरं आहे आणि त्याच वेळेला ती माझ्यावरती विश्वास ठेवेल। आत्ता सध्या तू तिला कितीही समजवलंस ना तरी मला नाही वाटत की तिला ह्या गोष्टी समजतील किंवा तिला ह्या गोष्टी कळतील। त्यामुळे आपण तिला वेळ देऊया आणि काहीही झालं तरी सुद्धा भूमी खूप चांगली मुलगी आहे। सत्य समोर आल्यावरती ती स्वतःहून माझ्याकडे येईल, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ। असं म्हणत कपटी रागिणी कपटीपणाच्या सगळ्या सीमा पार करत असते आणि आता भूमी तिच्यावरती चिडलेली असते। आकाश म्हणतो, भूमी बघितलंस, ही आहे माझी आई या सगळ्यामध्ये कोणालाही दुखावत नाही आणि तुला तर बिलकुल नाही, कारण तू तिची आहेस, तिचं तुझ्यावरती प्रेम आहे। यावरती भूमी म्हणते, आकाश आता तरी तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढ आणि या बाईचा खरा चेहरा पहा। असं म्हणत रागात भूमी निघून जाते। त्यावेळेला रागिणी म्हणते, ऐक ना भूमी ऐक ना, पण भूमी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते, ती निघून जाते। आकाश म्हणतो, आई तू भूमीचं बोलणं मनावरती अजिबात घेऊ नको। यावरती रागिणी म्हणते, नाही रे बाळा, खरंच भूमी खूप चांगली आहे। यावरती आजी म्हणते, हो ना, भूमी खरंच खूप चांगली आहे, म्हणजे सगळ्यांवरती मनापासून प्रेम करते, सगळ्यांवरती मनापासून हे करते। आली अचानकपणे अशी का वागते मला खरंच कळत नाहीये। पण रागिणी तू काळजी करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमीला ज्या दिवशी समजेल की तुझं हे काहीही नाहीये त्या दिवशी मग मात्र भूमी या सगळ्यामध्ये तुला स्वतःहून हे करेल आणि स्वतःहून तुझी माफी मागेल, अशी आहे आपली भूमी। असं म्हणत आजी भूमीचं कौतुक करत असते। पण बिचारी भूमी या सगळ्यामध्ये खूप चिडलेली असते। आकाशला आपलं म्हणणं कळत नाहीये, कुणाला कसं पटवून द्यावं हे तिला समजत नसतं आणि त्यामुळे अस्वस्थ होत आता भूमी रडत रडत आपल्या रूममध्ये येऊन थांबते। ज्या वेळेला भूमी आपल्या रूममध्ये येते आणि तिचं रडणंच थांबत नसतं, ती विचार करत असते, काय चाललंय हे सगळं? हातातोंडाशी आलेला घास असा निघून जातोय। प्रत्येक वेळेला गोष्टी त्या रागिणी पटवर्धन यांच्या बाजूने घडतायत। असं म्हणत भूमी अस्वस्थ असताना तिकडे आता मनू येते
मनू आल्यावरती भूमिताई काय झालं? तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं, तुला त्रास झाला तर बाळाला सुद्धा त्रास होईल ना, असं म्हणत भूमीला समजवत असते. भूमी म्हणते नाही ग मनू, गोष्टी इतक्या हे होत आहेत ना की मला काही कळतच नाहीये. यावरती मानसी सांगते हे बघ, तू गोष्टी पॉझिटिव्ह होतील, तू आई योगेश्वरीवरती विश्वास ठेव. यावरती भूमी म्हणते नाही ग, आई योगेश्वरीवरती मी इतका विश्वास ठेवून बघितला, पण आता या सगळ्यामध्ये माझा विश्वास ढळत चाललेला आहे. यावरती मानसी म्हणते हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळ्या गोष्टी नीट होतील. तोपर्यंत तिकडे आता रागिणी येते. रागिणी म्हणते काय ग चोंबडे, तू इथे काय करते आहेस? असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी म्हणते काही नाही, भूमिताई खूप अस्वस्थ होती ना, म्हणून या सगळ्यामध्ये मी तिला बघायला आले होते. यावरती रागिणी म्हणते निघ, तू आत्ताच्या आत्ता इथून निघ, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. असं म्हणत रागिणी भूमीला आता तिकडे बोलण्यासाठी मानसीला तिकडून पाठवून देते. मानसी निघून गेल्यावरती मग आता रागिणी येते आणि हे बघ, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीयेस. यावरती भूमी पेटून उठते आणि भूमी सांगायला लागते या सत्याच्या लढाईमध्ये मीच जिंकणार आहे. तुम्ही कितीही खोटारडेपणाने या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलात तरी जीत ही सत्याचीच होणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा मीच जिंकणार. रागिणी म्हणते आता राहिलंय काय जिंकायचं, मी बाजी जिंकून राहिले. भूमी तू हार मानून टाक, काहीही झालं तरी सुद्धा आता काही तुला या सगळ्यामधून अजिबात सुटका नाहीये. बघितलंस ना, आकाशने सगळ्यामध्ये माझ्यावरतीच खाली विश्वास ठेवला. भूमी म्हणते ठेवू दे, आत्ता सध्या तुमच्यावरती जरी विश्वास ठेवला ना तरी सुद्धा काही हरकत नाहीये, पण मी तुमच्यावरती कदापि विश्वास ठेवणार नाहीये. रागिणी म्हणते हे बघ, आता उद्या माझ्या जे सत्कार समारंभ आहे त्याला खूप मोठ्या मनाने ये, छानपैकी सत्कार समारंभ सेलिब्रेट कर. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू माझी सून म्हणून तिकडे आलीस ना मिरवायला, तर मला तर खूपच आनंद होणार आहे ना. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या घरची लोक माझ्या समोर येतील, त्यावेळेला मला आनंदच होईल. त्यामुळे मागचं सगळं विसरून जा आणि ती रागिणी पटवर्धन यांना जो काही अवॉर्ड मिळणार आहे त्या अवॉर्डसाठी येण्याची तयारी कर. असं म्हणत कॉन्फिडंट असलेली रागिणीला माहीत नसतं काहीही झालं तरी आज आपलं भांडं हे फुटणार आहे आणि आज आपल्याला तुरुंगात जायला लागणार आहे. भूमी आता हार मानत नाही. काहीही झालं तरी या नालायक बाईला तिची लायकी दाखवायलाच पाहिजे. मग भूमी आता आई योगेश्वरीच्या इथे येते. ज्या वेळेला भूमी आई योगेश्वरीच्या इथे येते त्यावेळेला भूमी पाहते आणि आता ती सांगते का दरवेळेला असत्याची जीत का होते, दरवेळेला सत्य या ठिकाणी का लपून राहतं, दरवेळेला असं का होतं मला सांग. म्हणजे ती रागिणी पटवर्धन इतकं काही करण्याचा प्रयत्न करते आणि तरी सुद्धा तिच्या बाबतीत दरवेळेला चांगलं घडतं. मी असं काय केलंय? मी आकाशच्या जवळ सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न जोपर्यंत करते तोपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून गेलेल्या असतात. प्रत्येक वेळेला खोट्याची जीत होते आणि प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये तीच कशी जिंकते मला खरंच कळत नाहीये. आज न्याय झालाच पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा मी तोपर्यंत तुझी आरती थांबवणार नाही जोपर्यंत मला संकेत मिळत नाहीये. मला संकेत दे देवी आई, तू मला संकेत दे. काय करू जेणेकरून या रागिणी पटवर्धन यांचं सगळं सत्य समोर येईल. आणि मग भूमी एक एक करत आरती करत असताना मागील सगळ्या घडलेल्या घटना आठवते आणि त्याच वेळेला तो बदललेला मेकॅनिक जो बदलून गेलेला असतो तो मेकॅनिक तिला आठवतो. त्यानंतर काही घटना तिला अजून आठवायला लागतात. कशा पद्धतीने रघु काकांचा मृत्यू झाला, कशा पद्धतीने रघु काकांना मारण्यात आलं, त्यांना अख्ख्या ट्रकने कसं उडवलं, आपला जीव वाचवताना रघु काकांना किती यातना झाल्या असतील. हे सगळं आठवता अचानकपणे तिला आता दुसरी गोष्ट आठवते आणि ती म्हणजे प्रशांतला आपण केलेला कॉल. ज्या वेळेला रागिणी पटवर्धन यांची ही सगळी हे चालू असते त्यावेळेला तिने केलेला प्रशांतचा कॉल आठवतो आणि आता भूमीला खूप मोठा क्लू मिळतो. आत्तापर्यंत रडत असलेल्या भूमीच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येतं आणि तिला सगळी घटना आठवते. मोबाईल कंपनीच्या ज्या वेळेला या सगळ्यामध्ये मोबाईल कंपनीच्या मालकांनी ज्या वेळेला तिकडे येऊन ते फोन सगळे परत नेलेले असतात
त्यावेळची घटना तिला आठवते आणि भूमीच्या चेहऱ्यावरती आनंदाची एक लकीर येते। त्याच वेळेला भूमी खूप खुश होते आणि आता भूमी सांगते, देवी आई, आज माझी हे सगळे सफल झालेली आहे। तू या सगळ्यामध्ये मला आता खूप मोठं फळ दिलंस, मला सगळं समजलं आहे। हा तुझा संकेत आहे, या संकेताला आता मी खूप महत्त्वाच्या पद्धतीने वापरणार। तोपर्यंत ती मानसीकडे येते। मानसीकडे आल्यावरती ती सांगायला लागते, मनू, मी सध्या बाहेर चाललेली आहे, माझ्या हातात खूप मोठा क्लू सापडलेला आहे। त्यावरती मग आता इकडे मानसी सांगते, ताई, या अशा अवस्थेमध्ये तू स्वतःची धावपळ करत जाऊ नकोस। यावरती मग आता भूमी सांगते, नाही मनू, तू काळजी करू नकोस, यावेळेला मी माझी स्वतःची काळजी घेऊन हे सगळं करते आहे। तू कोणत्याही प्रकारे चिंता करू नकोस, कारण या सगळ्यामध्ये ना रागिणी पटवर्धन यांच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा सापडलाय। यावरती मानसी म्हणते, ताई, कालपर्यंत तर तू पूर्णपणे हतबल झाली होतीस, कालपर्यंत तुला आता कळत नव्हतं की या सगळ्यामध्ये प्रोसेस कशी करावी, तरी सुद्धा आज तू इतकी खुश का आहेस? यावरती भूमी सांगते, हे बघ, तुला मला काही गोष्टी सांगायच्या आहेत। म्हणजे ज्या वेळेला तो आपल्याकडे मोबाईल हँडसेट घेण्यासाठी माणूस परत आला होता, बघितलंस ना तू, त्याच वेळेला जेव्हा तो मोबाईल हँडसेट परत घेऊन चालला होता तेव्हा तो काय म्हटलं आपल्याला, की याच्यामध्ये काय फॉल्ट आहे की एकाच वेळेला 2 ठिकाणी कॉल लागतो आणि जर दुसऱ्या व्यक्तीने तो कॉल रिसीव नाही केला तर तो कॉल न रिसीव करणाऱ्याच्या मेलबॉक्समध्ये जातो। मेलबॉक्समध्ये तो कॉल गेल्यानंतर मग तो कॉल रेकॉर्ड होतो, रेकॉर्डिंग झालेला कॉल मेलला राहतो। मला एक गोष्ट सांग, ज्या वेळेला मी रागिणी पटवर्धन यांचं सगळं रेकॉर्डिंग करत होते, त्यांचं रेकॉर्डिंग करता करता मी प्रशांतला कॉल लावला होता। प्रशांत आणि मी आम्ही दोघंजण त्या कॉलवरती बोलत होतो। ज्या वेळेला मी आणि प्रशांत आम्ही दोघंजण बोलत होतो त्याच वेळेला दुसरं कुणाला तरी रँडम नंबरला माझा कॉल लागला असेल ना, आता त्या व्यक्तीने तो कॉल उचलला असता तर मला त्यावेळेला कळलं असतं, तो व्यक्तीसुद्धा जे हॅलो हॅलो बोलतोय ते, पण त्या व्यक्तीचं हॅलो ऐकू नाही आलं, म्हणजे त्याच्या मेल बॉक्सला तो कॉल सेव्ह झाला। आता ती रँडम व्यक्ती कोणती होती ज्याला माझ्याकडून कॉल लागला होता, किंवा या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीपर्यंत माझा व्हॉइसमेल कसा गेला होता, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मला मोबाईल ऑफिसला जायला लागेल। मोबाईलच्या ऑफिसला जाऊन मग मला रँडमली हे सगळं शोधायला लागेल। त्यासाठी मला आता एकच काम करायला लागेल, ते म्हणजे त्या मोबाईल ऑफिसला जायला पाहिजे। मी मोबाईल ऑफिसला जाणार, मोबाईल ऑफिसला जाऊन मी ते सत्य शोधून काढणार आहे। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मोबाईल ऑफिसमध्ये जाऊन ते रागिणीने जे काही बोलणं आहे ते कुठेतरी रेकॉर्ड झालं असेल ना, ती जे बोलत होती की मी माझ्या भाच्याला मारलं, मी माझ्या भाच्याला वेडं करून ठेवलं, माझ्या भावाला आणि वहिनीला मारलं, हे सगळं कुठेतरी रेकॉर्ड झालं असेल आणि त्यासाठी मी तिकडे चाललेली आहे। आता हे सगळं बोलणं चालू असताना भूमी तिकडून निघून जाते। जेव्हा भूमी तिकडून निघून जाते त्याच वेळेला तिकडे अथर्व येतो। अथर्व हे सगळं बोलणं ऐकत नाही, पण अर्धवट चुटपुट काहीतरी तो ऐकतो आणि त्यावेळेला तो आता म्हणायला लागतो, काय चाललंय तुमच्या दोघींचं, काही चाललंय का? भूमिताईच्या डोक्यामध्ये आता नवीन अजून काहीतरी प्लॅन आहे का? हे बघ मनू, जर का भूमिताईच्या डोक्यामध्ये अजून नवीन काही प्लॅन असेल तर ना तू त्याच्यामध्ये सामील आहेस, ही गोष्ट मला जर का कळली तर मात्र माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये। एक गोष्ट लक्षात घे, या सगळ्यामध्ये जर का भूमिताई पुन्हा काहीतरी नवीन कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तू ह्याच्यामध्ये तिची साथ देत असशील आणि हे मला समजलं तर गाठ माझ्याशी आहे। काही गोष्टी तुला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे। यावरती मग आता इकडे सांगायला लागते मानसी, नाही तसं काही नाहीये, ताई या सगळ्यामध्ये काहीही गोष्टींची कुरघोडी करत नाहीये, तू उगाचच ताईवरती संशय घेऊ नकोस असं म्हण। आता इकडे मानसी अथर्वला समजवत असते। मानसी अथर्वला समजवते, पण अथर्वच्या डोक्यामध्ये ऑलरेडी राग भरलेला असतो। काहीही झालं तरी सुद्धा भूमिताई आता काही करू शकते याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसलेला असतो। तोपर्यंत भूमी आता बाहेर जाण्यासाठी निघते। त्यावेळेला तिला आता आकाश थांबवतो। भूमी आता गडबडीत या सगळ्यामध्ये मोबाईलच्या ऑफिसमध्ये जाऊन काही झालं तरी त्या मोबाईलच्या ऑफिसमधून सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करणार असते। त्याच वेळेला आकाश तिला थांबवतो आणि भूमी, काय चाललंय तुझं? म्हणजे आज आईच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा दिवस आहे,
हा इतका महत्त्वाचा आईच्या आयुष्यातला दिवस असताना तू या सगळ्यामध्ये कुठे चाललेली आहेस? यावरती भूमी म्हणते, हे बघ, तुझ्या आईच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस कितीही असला ना तरी सुद्धा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यासाठी त्यानं कधीही महत्त्वाच्या नव्हत्या. आकाश म्हणतो, भूमी अगं असं काय करतेस? काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता नाही हे करू शकत. तू या सगळ्यामध्ये आईच्या सोबत जर का थांबलीस तर माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट होईल. यावरती भूमी म्हणते, हे बघ, मला मुळातच त्या अवॉर्ड फंक्शनसाठी कोणताही इंटरेस्ट नाही आहे आणि तू जरी कितीही मनावरती पट्टी डोक्यावरती बांधून ठेवली असलीस ना रागिणी पटवर्धन यांच्या प्रेमाची, तरी सुद्धा माझ्यासाठी ती गोष्ट अशीच आहे की या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन या दोषी आहेत आणि आता त्यांच्यासाठी मला काही सॉफ्ट कॉर्नर नाहीये. आज मला ऑफिसला जायचंय, मी तसं पारितोषला कळवलंय. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो आकाश, अगं मी पण पारितोषला कळवलं होतं की आज मी आणि भूमी येणार नाही आहोत, मग तू आज का जाती आहेस? यावरती भूमी म्हणते, तू जरी कळवलं असतंस ना तरी त्या अवॉर्ड फंक्शनला येण्यासाठी मला काही इंटरेस्ट नाहीये. आकाश म्हणतो, असं काय करतेस भूमी? आज आईच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि तो दिवस तू त्या सगळ्यामध्ये सोबत असावीस असं मला वाटते आणि म्हणून मी तुला या सगळ्यामध्ये थांबण्याची रिक्वेस्ट करतोय. भूमी सांगते, नाही, मी तुला म्हटलं ना या अवॉर्ड फंक्शनमध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे आणि मी या अवॉर्ड फंक्शनला थांबणार नाही, सॉरी, मी निघते. असं म्हणत भूमी आता आकाशला सडेतोड उत्तर देते आणि तिकडून निघते. आकाशला खूप वाईट वाटतं आणि त्याच्यापेक्षा दुप्पट वाईट भूमीला वाटतं, कारण भूमीने आकाशला दुखवलेलं असतं आणि त्यामुळे तिला आता खूप वाईट वाटतं आणि तिकडून ती निघून जाते. भूमी ज्या वेळेला आकाशशी हे बोलून निघून जाते त्यावेळेला रागिणी हे सगळं पाहते आणि इकडे भूमी निघते. भूमी मनाशी निश्चय करते, आकाश, आज हे तुला मी जे दुखवलेलं आहे ना ते शेवटचं. आजपासून तुला यापुढे कधीही दुखवणार नाहीये, कारण आज नंतर या रागिणी पटवर्धन यांचा खरा चेहरा तुझ्या समोर येणार आहे. आता इकडे भूमीला गेलेलं पाहिल्यावरती रागिणीचे धाबे दणाणतात. रागिणी लगेचच कॉल करते आणि आता ती सांगते, हे बघ रॉकी, तुला जे काही करायचं आहे ना ती गोष्ट मी तुला सांगते आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुला जो फोटो पाठवलेल्या त्या बाईचा पाठलाग कर. ती बाई कुठे जाते, ती बाई काय करते, या सगळ्यामध्ये ती बाई कशा पद्धतीने काय हे करते आहे हे सगळं सत्य तू मला सांगायचं. काहीही झालं तरी सुद्धा या सत्यापर्यंत तुला पोहोचायचं आहे. काहीही गोष्टी ॲबनॉर्मल वाटल्या तर तू मला कॉल करू नकोस, कारण ना मी असणार आहे अवॉर्ड फंक्शनमध्ये बिझी असल्यामुळे मला कोणत्याही गोष्टींचं काहीही सांगू नको. तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी अभिजितला या गोष्टी सांग आणि अभिजितपर्यंत सगळं पोहोचव. काहीही ॲबनॉर्मल वाटलं तरी सुद्धा तू अभिजितपर्यंत या गोष्टी पोहोचव आणि मग तो तुला जे काही सोल्युशन सांगेल ना ते सोल्युशन आता तू सगळं वापर. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे. तोपर्यंत अभिजित येतो. अभिजितला आता इकडे रागिणी म्हणते, काय झालं, त्या मेकॅनिकचं काय झालं? यावरती अभिजित म्हणतो, आई तू काळजी करू नकोस, माझा रॉकी सोबत फोन झालाय. तुझ्या अवॉर्ड फंक्शनच्या सुरुवात होईपर्यंत आता मात्र या सगळ्यामध्ये तू आता निश्चिंत राहा, कारण तोपर्यंत तो मेकॅनिक आता पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला असेल. तू अवॉर्ड घेताना मनामध्ये आता कोणत्याही प्रकारचं हे ठेवू नकोस. ती रागिणी म्हणते, यस, मला हेच हवं होतं. काहीही झालं तरी सुद्धा अवॉर्ड घेत असताना मला आता निश्चिंत मनाने अवॉर्ड घ्यायचा होता. मनामध्ये कोणतीही भीती बाळगायची नव्हती की आत्ता कुणी मला पकडेल, नंतर कुणी मला पकडेल. खरंच ही गोष्ट तू खूप चांगली केलेली आहेस. निश्चिंत मनाने मी आता अवॉर्ड घेणार आहे आणि तू या सगळ्यामध्ये जरा अलर्ट राहा, जेणेकरून या सगळ्यामध्ये तुला आता व्यवस्थितपणे सगळी माहिती पुरवायला मी गोल्डीला पण सांगितले, कळतंय तुला? असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगायला लागते. तोपर्यंत गोल्डी आता फोन करून इकडे अभिजितला सांगायला लागतो, तुम्ही ज्या मॅडमनी ज्या मॅडमचा मला फोन पाठवला होता ना
त्या फोनवरती मी ताबडतोब म्हणजे त्या फोटोवरती मी वर्कआउट करत आहे, त्या बाईचा मी पाठलाग करत आहे, पण ती बाई एका माणसाला भेटलेली आहे आणि तो माणूस तिला आता काय सांगतोय मला खरंच माहीत नाही आहे. मी तुम्हाला त्या माणसाचा फोटो पाठवतो आणि त्यानंतर काय गोष्टी करायच्या ते तुम्ही मला सांगा. यावरती अभिजित म्हणतो ठीक आहे, तू त्या माणसाचा फोटो पाठव. मग आता तो माणूस म्हणजे असतो पारितोष आणि भूमीचा फोटो आता इकडे अभिजितला रिसीव्ह झाल्यावरती पुढे खूप मोठं आता गडबड होणार आहे आणि हे नक्की काय सत्य आहे येणाऱ्या भागातच कळणार.